नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. संयुक्त संसदीय समिती किंवा जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ही बऱ्याच दिवसांपासून न्यूजमध्ये आहे. वेगवेगळे जे काही प्रकरण आलेत किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झाले, जसं राफेलची केस होती, तर त्या केसमध्ये संयुक्त संसदीय समितीची स्थापना केली पाहिजे अशी एक मागणी आली होती. तर आपण इथं समजून घेणार आहोत की संयुक्त संसदीय समिती नेमकी काय असते, संयुक्त सदस्यीय समितीच्या नेमकं कधी गठन होतं, त्याची सदस्य संख्या काय असते, त्याचा उद्देश काय असतो, त्याचे अधिकार काय आहेत. तर सगळ्यात बेसिक काय असतं ना की एखादी समिती का गठीत केली जाते, की जर तुम्ही बघितलं की पार्लमेंटच्या बाबतीमध्ये संसदेमध्ये नंबर ऑफ कमिटीज आहेत ज्या आपण अभ्यासतो. लक्ष्मीकांतमध्ये एक चॅप्टर आहे, कुठलंही तुम्ही पुस्तक अभ्यासाल राज्यसभेचं, तिच्यात तुम्हाला या सगळ्या महत्वाच्या समित्या मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट की संसदेसमोरचे काय काय काम असतं, ते काम खूप चांगल्या पद्धतीने व्हावं. एक तर खूप काम जास्त असतं, वेळ कमी असतो. अशा वेळेस एखाद्या महत्वाच्या विषयावर खूप प्रॉपर निर्णय घेणं, त्याच्या संबंधीचे फॅक्ट जाणून ती गोष्ट समजून घेणं, याच्याकरिता समिती नावाची कन्सेप्ट समोर आलेली आहे. आणि ती समिती गठीत करून ती लोक त्या एखाद्या विषयाला योग्य न्याय देऊ शकतील अशा पद्धतीने बघितलं जातं. संसदीय कारवाई जी काय असते ती प्रभावी झाली पाहिजे, पारदर्शक झाली पाहिजे आणि सर्वांचा विश्वास असलेल्या यंत्रणेद्वारे झाली पाहिजे, याकरिता समिती आहे. आता प्रभावी आणि पारदर्शक पण ठीक आहे. सर्वांचा विश्वास असलेली यंत्रणा म्हणजे काय, तर मग त्याचं फॉर एक्झाम्पल की संयुक्त संसदीय समिती, त्याचं एक एक्झाम्पल आहे की ज्या केसमध्ये आपण दोन्ही सदनातल्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सदनातले सदस्य त्याचे सदस्य असतात समितीचे. याचा अर्थ काय, आणि जास्तीत जास्त राजकीय पक्षांना, अधिकाधिक राजकीय पक्षांना तिच्यामध्ये सामावून घेतलं जातं, प्रतिनिधित्व दिलं जातं. याच्यामुळे काय होतं की कुठलाही जो विषय त्याच्या समोर येतो त्या विषयासंबंधीचा एक प्रॉपर बॅलन्स मत किंवा त्याच्यामध्ये सर्व पक्षाची लोक आहेत, मॅक्झिमम पक्षाची लोक आहेत, तिच्यामुळे त्याच्यावर विश्वासू ती यंत्रणा म्हणून ठरते. आता आपण संयुक्त संसदीय समिती, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी कशासाठी असते, तर दोन महत्वाच्या याच्यामध्ये केसेस आहेत. एक, जर एखादं विशेष विधेयक असलं आणि त्या विधेयकावर चर्चा होणं अपेक्षित असलं तर त्याच्यासाठी, किंवा सरकारी कामकाजात वित्तीय अनियमितता जर असली तर त्याच्यासाठी. हे आपल्याला दुसरं जे रिझन आहे, दुसरं जे कारण आहे की सरकारी कामकाजातली वित्तीय अनियमितता, याची बरीचशी उदाहरणं समोर आलेली आहे आणि त्याच्याकरता संसदीय समितीची स्थापना केली जाते. आणि हे मेजर एक रिझन आहे. विशेष विधेयक हे एक आहे, पण आता सध्या न्यूजमध्ये असणारं कारण हे दुसरं आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, मग याच्यासाठी काय असतं, तर संसद एक मोशन पास करतं, एक रिझोल्युशन पास केलं जातं की विशिष्ट विधेयक संसदीय समितीला न जाता संयुक्त संसदीय समितीला जावं. म्हणजे संसदीय समित्या पण असतात, पण तिला सोडून संयुक्त संसदीय समितीमध्ये एखादं विधेयक जावं अशा संबंधीचं रेझोल्युशन संसद पास करते आणि त्यावेळेस जॉईंट संसदीय समितीची स्थापना केली जाते. आता जॉईंट संसदीय समिती जी असते ती अस्थायी असते. ॲडहोक आणि परमनंट अशा दोन पद्धतीने, म्हणजे स्थायी समिती, अस्थायी समिती, असे दोन प्रकार आहेत बघा समित्यांचे. स्थायी समिती कायमस्वरूपी असते, अस्थायी समिती एका निश्चित वेळेकरता असते. विशिष्ट विषय अभ्यासण्याकरता ही समिती वेळोवेळी स्थापन केली जाते, त्याच्यासाठी एक टाइम लिमिट आहे. याच्यात दोन्ही सदनातील सदस्य असतात, लोकसभा आणि राज्यसभा. यासाठीची सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली नाही. म्हणजे जसं आपण वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये बसतो की सदस्य संख्या 30 आहे, सदस्य संख्या 15+7 आहे, तसं इथे कसल्याही पद्धतीने सदस्य संख्या निश्चित केलेली नाही. सदस्य संख्येचा किंवा सदस्यासंबंधीचा निर्णय जो असतो ते संसद घेत असते वेळोवेळी. फक्त याच्यामध्ये काही बेसिक जे फॉर्मॅलिटीज पाळल्या जातात, जसं अधिकाधिक राजकीय पक्षांना याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, कारण इथं सरकारच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह असतं, किंवा एखादं विशिष्ट विधेयक की ज्याच्यामध्ये जनमत किंवा सर्व लोकांचं मत घेणं हे महत्वाचं ठरतं, तिच्यामुळे अधिकाधिक राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व याच्यात पाहिजे. पण इथं एक कंडिशन आहे की ती लक्षात ठेवायची, जरी सदस्य संख्या निश्चित नसली तरी सदस्य संख्या ज्या वेळेस निश्चित केली जाईल तर राज्यसभेच्या सदस्यांपेक्षा दुप्पट सदस्य हे लोकसभेचे असतील, हे इथं लक्षात घ्यायचं. दुसरी महत्वाची गोष्ट की याच्यासाठी काय असतं की ज्यावेळेस जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तुम्हाला स्थापन करायची आहे तर एका सदनात तसा प्रस्ताव ठेवला जातो, तो पारित झाल्यानंतर दुसऱ्या सदनामध्ये त्याला समर्थन मिळतं, आणि जर त्याला समर्थन मिळालं ती समिती अस्तित्वात येते. म्हणजे राफेल किंवा बाकीच्या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंटनी हे फेटाळून लावलं होतं, म्हणजे असा कसलाही प्रस्ताव ठेवून तो पारित करण्यात आलेला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट की ही जी संसदीय समिती असते, या संसदीय समितीला जे काही अधिकार आहे कुठल्याही प्रकाराचा तपास करण्यासंबंधीचे, पुरावे गोळा करण्यासंबंधीचे, ते खूप वास्ट, म्हणजे खूपच जास्तीचे अधिकार आहे त्यांच्याकडे. पॉवरफुल समिती आहे की कोणत्याही माध्यमांद्वारे पुरावा गोळा करण्याचे यांच्याकडे अधिकार आहेत.
मग ते कुठलीही व्यक्ती असू द्या, संस्था असू द्या किंवा पक्ष असू द्या, यांना विचारणा करू शकतात, यांना बोलून त्यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा वेळेस बऱ्याचदा असं होतं की व्यक्ती, संस्था किंवा पक्ष जर याला दाद देत नसतील तर अशा केसमध्ये जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर हा संसदेचा अवमान आहे असं मत ठरलं जातं, असा त्याचा अर्थ होतो आणि त्या पद्धतीने कारवाई होते. आता ज्या वेळेस अशा पद्धतीने तुम्ही संसदेचा अवमान, जसं न्यायालयाचा अवमान केल्याप्रकारे याचिका किंवा केसेस असतात त्याच पद्धतीने. आता दुसरी महत्वाची गोष्ट, जर आता संसदेला तुम्ही म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जी आहे त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला तुम्ही कसल्या पद्धतीने प्रतिसाद देत नाहीये, अशा वेळेस संसदेचा अवमान होतोय आणि त्यावेळेस जर विवाद झाला तर ती जी समिती असते त्याचे जे अध्यक्ष असतील त्यांचा निर्णय हा अंतिम असतो, हे इथं लक्षात घ्यायचं. संसदीय समितीचा अध्यक्ष याचा निर्णय कुठलाही वादविवाद झाला तर तो अंतिम असणार आहे. या ज्या व्यक्ती, संस्था आणि पक्ष यांना विचारणे केले जातात, यांनी प्रतिसाद नाही दिला तर त्याचं मौखिक किंवा लिखित स्वरूपात कारणही विचारलं जाऊ शकतं आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली जाऊ शकते. त्याच्यानंतर जॉईंट पार्लमेंटरी जी काही कमिटी असते ती तज्ज्ञांचा सल्ला घेते, सरकारला विचारणा करते, विशेषतः कम्युनिटी दौरे सुद्धा यांच्याद्वारे होतात आणि तिच्यामधून तो जो काही अहवाल असतो तो फार स्पष्ट, सरळ आणि ठोस असतो. म्हणजे आजपर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड आहे की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचे अहवाल हे खूप म्हणजे विश्वासार्ह असतात. त्याच्यामधले तथ्य आणि त्याच्यामधून येणाऱ्या शिफारसी ह्या आपण म्हणजे येत्या काळात भविष्यात त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी खूप महत्वाच्या आहे, असं आजपर्यंतचं ट्रॅक रेकॉर्ड आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जो काही अहवाल, जो काही रिपोर्ट यांच्याकडून येणार आहे तिच्यातल्या जनहिताच्या बाबी जर सोडल्या तर सरकार इतर अहवाल गोपनीय म्हणून ठेवून घेऊ शकतं. म्हणजे त्याच्यातली माहिती तुम्हाला पब्लिश केली जाणार नाही. जनहिताच्या बाबी आता ऑब्व्हियसली जनहित आहे म्हटल्यानंतर पब्लिक इंटरेस्ट आहे तर ती गोष्ट पब्लिक पर्यंत जाणं गरजेचं असतं, म्हणून ते तुम्हाला गोपनीय नाही ठेवता येत. पण इतर बाबी गव्हर्नमेंट गोपनीय ठेवू शकते या केसमध्ये. दुसरं महत्वाचं आहे की सुरक्षा किंवा देशहित असे जर दोन मुद्दे असते, देशाची सुरक्षा, देशाचं हित, अशा वेळेस सरकार जॉईंट पार्लमेंटरी कमिटीद्वारा जी काही कागदपत्र, अहवाल असतील ती परत घेऊ शकते किंवा ती गोपनीय राहणार, त्याला सिक्रेट ठेवलं जाणार. आता संयुक्त संसदीय समिती याच्यावर आपल्याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर इन केस ऑफ तुम्ही जर बघितलं की एमपीएससीचा पेपर असू देत किंवा युपीएससीचा पेपर असू देत, तुम्ही जर जुन्या पेपरचं अनालिसिस करत असाल तर तिच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर असते की संसदीय समित्यांवर प्रश्न विचारले जातात. त्यात पण 2018च्या पेपरचा जर विचार केला तर संसदीय समित्यांवर जे काही प्रश्न विचारले जायचे तर आतापर्यंत ज्या 3 महत्वाच्या समित्या होत्या त्या 3 महत्वाच्या समित्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कुठल्या आहेत की ज्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो आणि त्याच्यावर आपला फोकस असतो. पण महाराष्ट्र टाइम्सला मी जे काही आर्टिकल्स लिहितोय त्याच्यावर 2018च्या युपीएससीच्या पेपरचं अनालिसिस करतोय तर तिच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर होते की आता मेजर कमिटी नाही पण मायनर कमिटीवर फोकस आलेला आहे. तुम्हाला 3 महत्वाच्या ज्या काही कमिट्या, इस्टिमेट कमिटी वगैरे आणि बाकीच्या 2 तुम्ही सांगा, एक तर मी सांगून दिली तुम्हाला, तर त्या कमिट्यांवर प्रश्न विचारला जातोय. अशा केसमध्ये संयुक्त संसदीय समिती खूप प्रॉपर चर्चेमध्ये आहे. हिच्याबद्दल तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये खूप प्रॉपर माहिती मिळत नाही आणि त्याच्याकरताच मग ही प्रॉपर माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड केलेली आहे. तुम्हाला बुकमध्ये इतकं डिटेलिंग संयुक्त संसदीय समितीचं क्वचितच मिळेल. संयुक्त संसदीय समितीबद्दल प्रश्न विचारताना असं विचारलं जाऊ शकतं की संयुक्त संसदीय समितीबद्दल खालीलपैकी कुठली विधानं बरोबर आहेत किंवा चूक आहेत. मग तिच्यामध्ये आपण हे जेवढं काही डिस्कस केलेलं आहे तिच्यातली कुठली विधानं तुम्हाला टाकून दिली जाऊ शकतात आणि तिच्यातली बरोबर किंवा चूक तुम्हाला बाहेर काढावी लागू शकतात. म्हणून याचा अभ्यास करताना संयुक्त संसदीय समिती कशासाठी स्थापन होते तर 2 कारणं आहे. विशेष विधेयक, सरकारी कामकाजात वित्तीय अनियमितता. त्याचं कारण, त्याच्यासाठी संसदीय स्वरूपी त्याचं संयुक्त संसदीय समितीचं स्वरूप सुद्धा आपण बघितलं, ती अस्थायी आहे, ती निश्चित वेळेसाठी आहे. सदस्यांबद्दल प्रश्न विचारला जातो, सदस्य किती आहेत काय, तर हेही आपण इथं क्लिअर केलं की सदस्य संसद क्लिअर करणार आहे. सदस्य संख्या याच्यामध्ये निश्चित नसणार आहे, पण एक कंडिशन आहे की जास्तीत जास्त राजकीय पक्ष समाविष्ट करून घ्या. दुसरं महत्वाचं म्हणजे की राज्यसभेपेक्षा लोकसभेचे सदस्य दुप्पट असले पाहिजे, असं काहीतरी तुम्ही त्याचं प्रोव्हिजन केलं आलं जातं. आणि त्याच्यानंतर अध्यक्षांचा निर्णय याच्यामध्ये महत्वाचा असतो. म्हणजे हे काही महत्वाचे मुद्दे आहेत की जे डायरेक्टली परीक्षेला विचारले जाऊ शकतात. संयुक्त समितीत वाद झाला तर अध्यक्षाचा निर्णय हा फायनल असणार आहे. त्याच्यानंतर संयुक्त संसदीय समितीचे अहवाल हे गोपनीय सुद्धा राहिले जाऊ शकतात. सरकार त्यांना ओपन करू नाही शकत. काही जर वाटलं सरकारला की महत्वाचा मुद्दा आहे तर सरकार ओपन करत नाही आणि तिच्यावरूनही वादविवाद होत असतात. सो बेसिकली अशा पद्धतीने संयुक्त संसदीय समिती आपण समजून घेतलेली आहे. येत्या काळात अशाच महत्वाच्या कन्सेप्टवर आपण वर्कआउट करत राहू. याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे येत्या काळामध्ये चान्सेस आहेत. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे जे आमचं युट्यूब चॅनल आहे याला तुम्ही ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तसंच
ह्याच नावाचं टेलिग्राम चॅनलही आहे, तेही तुम्ही फॉलो करा. सो दॅट तुम्हाला तिथून काही महत्वाचे कटआउटचे पेपरचे महाराष्ट्र टाइम्सला जे लेख येतात अमित सरांचे आणि माझे जे काही आहेत तेही तुम्हाला तिथून मिळू शकतात. सो ती एक महत्वाची बाब. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.